चला चला. हा काही राहिलेलं नाही ना, बघितलं ना? नाही, सगळं बघितलंय, सगळं घेतलंय. घेतले ना, चल जाऊ. मामी तू हो पुढे, मी एकदा दर्शन बी घेते आणि काय राहिलंय का बघून घेते. लवकर या, उशीर नको. ठीक आहे. चल. दादा, कार्यक्रम एकदम मस्त झाला. निघू मी? होय, भेटू रात्री. किती वाजेपर्यंत येऊ? कॉल करतो तुला. ठीक आहे दादा, येतो. छोटे मालक, तुम्ही गेला नाही अजून? निघालोच होतो मी. म्हंटल तुम्ही देवाला सोडलत की मग नमस्कार करू आणि निघू. पण तुम्ही काय देवाला सोडतच नव्हता. चला, येतो मी सोडू का तुम्हाला? नाही जी, इथलं आवरलं की मी जाईन घरी. नक्की? बाय. बर. रमा, 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 काय झालं? रमा, रमा, काय झालं तुम्हाला? उठा. रमा, डोळे उघडा. आता बरं वाटतंय ना ताई? आता बरं आहे. घे चहा घे, म्हणजे तरतरी. अगं कशाला? अगं घे. हो, बरं जरा छोटे मालक तिथे होते, आम्हाला चक्कर आले तेव्हा. अगं तेव्हाच काय, अख्ख्या कार्यात सोबत होते म्हणून बरं झालं. खरंय तुमचं. ते तर अंकुश कडमडलाच होता. नको तुझं डोकं लागलं असं त्याचं. पण मला बुद्धी होते काय, मी बाईसाहेबांच्या घरी जाते काय, सुमीच्या लग्नाबद्दल बोलते काय, आणि छोटे मालक तिचं लग्न करून देण्याचं मनावर घेतात काय. खरंच विरावाची कृपा आहे बाई. हो, खरंय खरंय. नाही म्हणजे तू म्हणतेस तसं देवाचंच असेल सगळं, पण छोट्या मालकांसारखा देव माणूस पाठीशी उभा होता तर देवानं जर आराम केला असतं तर बरं झालं असतं. फार उपकार आहेत बघ त्यांचे. देव भलं करू त्यांचं. जेव्हा जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा छोटे मालक पाठीशी असतातच. बर, तू चहा घे. जेवण झालं की तुला उठवते. हा, अगं कशाला? मी उठते बस. नाही, बसून राहायचं, आराम करायचा. अगोदर दगदग झाली तुझी. जेवण झालं की उठते, मग उठ आणि जेव गरम गरम. हा, पिचा. हे घ्या.
काय झालं छोटे मालक? आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बाई. भाऊ, आता नेमकं काय आहे तुमच्या डोक्यात? काय करायचं आपण? कळेल, लवकरच कळेल. भाऊ, पाहू ना कडक. युवा नेते, मग कसा झाला मुंबई दौरा? भाऊंच्या ग्रुपने एकदम कडक भाऊ. तुमच्यासारखे वाघ आहेत म्हणून निम्म्या कामाचं ओझं कमी होतं. अहो एवढं काय भाऊ, मी तर काही केलं असं वाटलं पण नाही. बघा, खरा कार्यकर्ता असा असतो आणि अशी असते कामाची भूक. भाऊ घरी एवढं मोठं कार्य आहे पण त्यांनी सर्वात आधी काम संपवलं. असं नाहीये भाऊ. आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपण इथं किती कात्याकूट करतो. त्या मानानं तिथं काहीच करायचं नव्हतं. बर, तिथे काही अडचण? कसली अडचण, उलट एक नंबर ठेप होती भाऊ. हा, इथे पण कार्यक्रम एकदम मस्त झाला बरं का. कार्यक्रम म्हणजे कसला कार्यक्रम? पक्षाचं काही होतं का भाऊ? पाहिलं, खरा कार्यकर्ता नेहमी पक्षाच्या कामाचा डोक्यात विचार असतो. अहो, तुमच्या घरी कार्य होतं म्हणून आधी तुम्हाला बोलवून घेतलं. घरी कार्य होतं म्हणजे? नाही भाऊ, मला काही समजत नाही. टोटल लागत नाही भाऊ काय. हो युवा नेते, अहो असं काय करता? अहो गावातल्या प्रत्येक पोराला माहिती, तुम्हाला माहित नाही. तुमच्या बहिणीचं तुम्हीचं लग्न झालंय आणि त्या प्रतापच्या माणसाची लग्न झालंय. काय रे नाव काय त्याचं? विश्वा. बरोबर, विश्वा. आम्हाला समजल्या आम्ही तुमच्या घरी जाऊन आलो, तुमच्या घरच्यांना समजून आलो. एखाद्या चांगल्या मुलासोबत आयुष्य सेट करतो. पण ऐकलंच नाही हो तुमच्या घरच्यांनी. खास करून तुमची ती बहीण रमा, तिनं सगळं खेळ केलाय. आणि हो, आम्ही विनंती वगैरे केली होती बरं का. मला माहित नाही, मला कोणी काही सांगितलं नाही. तुम्ही विनंती केली तर ऐकलं नाही. अहो पण असं कसं केलं माझ्या घरच्यांनी? ते तुम्ही तुमच्या आई वडिलांना जाऊन विचारा, किंवा तुमच्या त्या बहिणीला विचारा, किंवा प्रतापलाच विचारा ना. त्यांनीच जमवून आणले हे लग्न. असतील काही कारण. शेवटी आम्ही परके, आम्हाला नाही सांगितलं. पण तुम्ही विचारून बघा. पण युवा नेते, आम्ही बाकीचं समजून घेऊ शकतो, पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की तुम्हाला बोलवलं नाही, सख्ख्या भावाला. आम्हाला समजल्या तुमची जबाबदारी कमी केली आम्ही. म्हणजे असं नको व्हायला की आमच्यामुळे यायला जमलं नाही. नाही भाऊ, हे तुमच्यामुळं नाही झालं. मला चांगलंच माहिती आहे हे कोणामुळं झालं. मंजू, तुझ्यासाठी आणि हरिभाऊंसाठी लग्नाचे लाडू आणले. तिथे ठेव, मी जाताना घेऊन जाईन. दे इकडे, मी निवडते समजा. तू दुसरं काम कर. बाई ग, एवढा कामाचा उत्साह आणण्यासाठी कोणती जडीबुटी खाते ग तू?
अगं कालच लग्नाची धावपळ झाली ना, एखादी असती तर थकवा आला असतं तिला, नाहीतर कामाला यायला काचकुचाई केली असती ती. पण नाही, आमच्या रमाताई मस्त पैकी हिरोईन सारख्या हजर. हाय का? आता काम केली तरी बी टोमणी आणि नाही केली तरी बी टोमणी. अगं टोमणे नाही मारत आहे म्या, खरंच सांगते. अगं एवढ्या गणगणित आणि उन्हातानाची कामं करून म्या तर चक्कर येऊन आडवीत झाले असते बघ. असं ना, मग ऐक, मी बी काल लई दमले होते आणि मग मंदिरात देवी समोर हात जोडून उभे होते आणि तिथे एकदम मंजू, अगं तू आलीस? सरला कशी आहे? आता बरी आहे मामी. ती म्हणत होती की येते कामाला म्हणून, पण मॅच तिला म्हटलं की लग्नाची एवढी धावपळ होती तर तू जरा आराम कर. मी जाते आणि घेते सांभाळून समजा. बरं ठीक आहे. मी दुपारी नाहीये जेवायला, तेव्हा तेजूला काय हवं नको ते नीट बघा. चालेल. तू काय म्हणत होतीस? ते मंदिरात देवी समोर हात जोडून? मंजू, अगं लई काम आहेत बघ, आधी समधी कामं करून घेऊ, मग तुला गोष्ट सांगते. असं वय? मग आता गोष्ट ऐकायची म्हटल्यावर पटापट काम करावेच लागतील बघ. लागतं कामाला. पेढ्याचे पैसे हा किती आणले होते ग? अहो 2 किलो होता आणले. असं काय करताय? गडबडीत लक्षात कुठं राहतंय आपलं कामच एवढं. रमा, आली का? अगं आलीस पण? वय, सकाळची समधी कामं झाली आणि तुझी बी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून आली घरी. ऐका, चक्कर येईल आले होते, माझ्या तब्येतीची काळजी येते. काय तू? कधी आलास? माफ करा, नाही जरा लवकरच आलो मी. खरं तर तुम्ही आजी आजोबा झाल्यावर किंवा मी मामा झाल्यावर यायला पाहिजे होतं, नाही का? आणि अजून एक चूक अशी झाली की तुम्ही न बोलवताच आलो. जाऊ का परत? झाली सुरुवात? आल्या आल्या आता आल्या आल्या बातम्याच अशा डोकं फिरवणाऱ्या मिळाल तर काय करायचं? तुम्ही तुमची जशी मुलगी आहे ना तशी माझी बहीण पण आहे. का नाही कळवलं मला? अरे ऐकून तर घे, मी सांगते तुला काय झालं. काय काय सांगणार आहे तू? मोबाईल कंपनीवाले काय घरी आले होते की तुमच्या मुलाला तुम्ही फोन नाही लावू शकत म्हणून? का अख्ख्या गावानं फरमान काढलं होतं की नवऱ्या मुलीचा भाऊ लग्नाला येऊ शकत नाही म्हणून? काय? अरे बाबा फोन केला होता बराच वेळा, आहे की नाही, पण लागतच नव्हता. आणि लग्नाची तारीख आली. काय भाजी मार्केट मधनं उचलून आणलंय का मला? एकदा नाही, दोनदा नाही, 10,000 वेळा करायचा होता फोन. मुंबईला घ्यायला यायचं होतं मला, लगेच आलो असतो. हो पण तेवढा वेळ नव्हता रे बाबा. वेळ नव्हता? एवढी काय घाई होती हो तुम्हाला? का नवरा मुलगा पागळून चालला होता का ती वितळून चालली होती? आणि एवढी घाई करून पण काय राजपुत्र शोधलाय हो तिच्यासाठी? त्या दळभद्री विश्वाशिवाय दुसरं कोण मिळालं नाही तुम्हाला? काय आहे त्या दळभद्री विश्वाकडं? त्या प्रताप दादाच्या मागे फिरण्याशिवाय दुसरं काय काम येतं त्याला? नाही, मला 1 मिनिट सांगा, तुम्ही काय वाटच बघत होता का मी जायची? नाही, तुम्हाला माहिती आहे ना की त्या प्रताप दादाच्या गँगचं नामचं वाकडं आहे. हा लग्नात असला तर काहीतरी राडा घालेल, त्यापेक्षा याला जाऊ दे, आपण करू लग्न. हा? तरी अंकुश भाऊ समजवायला आले होते, त्यांना पण परत पाठवलं. एवढे कसे बेअक्कल सारखे वागला हो तुम्ही? एकदा दादा, अरे तू नसताना इथं काय काय घडत होतं तुला काय बी माहित नाही बघ. आधी ते ऐक आणि मग बोल. आणि मामा मामींनी जे काय केलं ते योग्यच केलं. ए, तू तर मध्ये बोलूच नको हा. त्या जाधवांच्या वाड्यावर कामाला जायला लागल्यापासून ना शेंग फुटायला लागली तुला. हे पिंट्या, काय पिंट्या? काय पिंट्या? ही आल्यापासून ना जीवावर उठली आहे माझ्या सगळ्यांच्याच. त्या प्रताप दादाच्या नादाला लागून सुमीचं लग्न लावून टाक. मस्त चाललंय तुझं, एकदम मस्त. अजून काय काय राख करायची ठरवली ना ते सांगून टाक एकदाच. एकदा आमच्या अंकुश भाऊ तेवढे चांगले, त्यांना समजल्या त्यांनी मला लगेच बोलवून घेतलं. मी इथे नाही तर स्वतः मदतीला आले. आणि तुम्ही लोक उगाच शिव्या घालत असता त्यांना. पिंट्या दादा 1 मिनिट, तुमच्या अंकुश भाऊनी काय केलं ऐकायचंय तुला? मी आता जे काही बोलीन त्यामध्ये तुला किंवा मामा मामींना वाटलं ना मी चुकीचे होते म्हणून, तर आत्ताच्या आत्ता चिंगेला घेऊन घराबाहेर पडली.
मामा मामी मला माफ करा. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. बघितलं का आता दम दिल्यावर कशी पोपटासारखी बोलायला लागली ते. सांग आता. ठीक आहे चिठ्ठी आणि वाच ती. म्हणजे तुला समजेल की आपल्या घराची राख म्या नाही तुझे अंकुश भाऊ करायला निघाले होते. त्या अंकुश भाऊवर तुझा इतका विश्वास आहे ना, त्याच अंकुश भाऊनी बरोबर लग्नाच्या 1 दिवस आधी आपल्या सुमीला ही चिठ्ठी आणून दिली. बरं मला दुसऱ्या दिवशी ती चिठ्ठी सापडली, नाहीतर आपल्या सुमेचं काय झालं असतं ना कल्पना बी करवत नाही. आणि मामा मामी तर जिवंतपणेच मेले असते. अख्ख्या गावात तुमच्या सुमीशी कोणी लग्न करायला तयार नाही. एक मुलगा आहे माझ्या ओळखीचा, मी तयार केलंय त्याला सुमीशी लग्न करण्यासाठी. तुझा तुला कोणी बी अडवणार नाही. तिकडं गेल्यावर मागे वळून बघू नकोस, कारण का तू गेल्यावर ते या जगातच नसणार आहे. ज्या अंकुश भाऊनी तुला लग्नाची माहिती दिली ना, त्यांनाच विचार की आपल्या सुमीला पळून जाण्यात मदत करत होते, त्यात तिचं काही भलं होतं की आणखीन काही कल्याण करणार होते तिचं. छोट्या मालकांनी मदत केली म्हणून हे लग्न होऊ शकले. छोटे मालक नाश्ता. हा ठेवा तिथे. सरला मावशींची तब्येत बरी आहे ना? वय आता बरी आहे. लग्नाची धावपळ असतेच, पण हे लग्न खूपच घाई गडबडीत झालं नाही का? त्यामुळे त्यांची तुमच्या सगळ्यांचीच खूपच ओढाताण झाली असेल नाही? लग्न म्हटल्यावर एवढं चालायचंच. पाणी आणून देता का जरा? आणते. अहो तुम्ही ग्लास इथंच ठेवलात. काही झालंय का? अजूनही बरं वाटत नाहीये का? हे बघा, तसं काही असेल तर तुम्ही घरी गेलात तरी चालेल. ठीक आहे. येते म्या. नक्की काहीतरी झालंय, नाहीतर कामाचा एवढा ध्यास असतो की त्यांना वेळेचं भान राहत नाही. आणि आज जा म्हटल्यावर निघून गेले. काय झालं असेल नक्की?